आजकाल अजून एक केक ट्रेंडिंगमध्ये आहे, तो म्हणजे स्टेन्सिल केक. आणि हा स्टेन्सिल केक तयार करण्यासाठी एक स्पेशल टूल म्हणजे स्टेन्सिलची आवश्यकता असते. आणि हे स्टेन्सिल जर आपण विकत घ्यायला गेलो तर 150, 200, 250 रुपयांपासून याच्या किमती असतात. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 1 रुपयामध्ये स्टेन्सिल कसे तयार करायचे याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि ते स्टेन्सिल केकवर कसे वापरायचे हे सुद्धा तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे. हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे prajaktaskitchen.com. आणि हे स्टेन्सिल घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे चला आपण बघूयात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होममेड स्टेन्सिल कसे तयार करायचे हे दाखवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मी 2 मेथड्स दाखवणार आहे. जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल ती मेथड वापरून तुम्ही स्टेन्सिल तयार करू शकता. तर चला उशीर न करता यात आपल्या व्हिडिओकडे. सगळ्यात आधी आपल्याला स्टेन्सिलची डिझाईन सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे गुगलवर आणि तिथे सर्च करायचं आहे केक स्टेन्सिल डिझाईन्स. सो असं सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तिथे अवेलेबल होतील. तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही घेऊ शकता. फक्त काळजी एकच घ्यायची आहे की खूप बारीकसुद्धा डिझाईन घ्यायच्या नाही आहे, कारण त्या कटिंगला नंतर प्रॉब्लेम देतात. सो एकदम व्यवस्थित कट होतील अशा डिझाईन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर इथे मी तुम्हाला दाखवते. इथे मी काही डिझाईन सिलेक्ट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारच्या. आणि या डिझाईन्स एकदम बारीकसुद्धा नाही आहेत, कट होतील अशा आकाराच्या आहेत. सो इथे मी त्याची एक प्रिंट काढून घेतलेली आहे. आपल्याला फक्त एवढा प्रिंटिंगचा खर्च आहे. इथे एक प्रिंट काढून आणायची आहे. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे OHP शीट. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं कटर हवं आहे. हे थोडं शार्प कटर आहे, याला फॉन्डंटचं कटरसुद्धा म्हटलं जातं. ते नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे कटरसुद्धा वापरू शकता. तर बघा इथे मी कटर घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मार्कर. त्यानंतर इथे मी सेलो टेप घेतलेला आहे, त्याचा सुद्धा वापर आपण इथे करणार आहोत. तर बघा ही डिझाईन करण्यासाठी आधी आपण डिझाईन फायनल करायची आहे. आता इथे मी रोजची डिझाईन करणार आहे. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे OHP शीट. तुमच्याकडे जर OHP शीट नसेल तर तुम्ही कोणताही कडक प्लास्टिकचं फोल्डर असतं, जुन्या फाईल्स असतात, त्या फाईलचं फोल्डर अशा प्रकारे इथे वापरू शकता. थोडंसं ते ट्रान्सपरंट असेल तर ते बरं होतं, कारण आपल्याला त्यातून डिझाईन योग्य दिसून येतात. तर बघा इथे मी अशा प्रकारे एका सरफेसला स्टिक करून घेतलेल्या आहेत या डिझाईन. आणि एका मार्करच्या सहाय्याने याला आउटलाईन अशी काढून घेत आहे. सो ही एक मेथड आहे, आपण स्टेन्सिल तयार करू शकतो या पद्धतीने. आता ही जी सगळी आउटलाईन आहे या फ्लावरची मी इथे काढून घेत आहे. इथे आपल्याला फक्त खर्च येणार आहे तो म्हणजे एका प्रिंटचा खर्च येणार आहे. बाकी तुम्ही हे फोल्डर्स आपण केकसाठी जनरली घरात वापरतो ते फोल्डर्स, किंवा आपण जेव्हा फोटो प्रिंट्स आणतो केकवर लावण्यासाठी त्याच्या बॅक साईडला सुद्धा अशा प्रकारचं प्लास्टिकचा पेपर येतो. सो तुम्ही त्याचा सुद्धा वापर इथे करू शकता. फक्त आपल्याला ट्रान्सपरंट हवी आहे, त्यामुळे आपल्याला बॅक साईडला जी डिझाईन आहे ती व्यवस्थित क्लिअर दिसून येईल. तर इथे मी सगळ्या डिझाईनची आउटलाईन इथे काढून घेत आहे, ज्या आपल्याला आता पुढे जाऊन कट करायच्या आहेत. जेव्हा आपण या बॉर्डर्स काढतो तेव्हा कागद आणि वरची शीट जी आहे प्लास्टिकची ती व्यवस्थित स्टिक करून घ्यायची आहे, ज्यामुळे ती जागेवरून हलणार नाही आणि व्यवस्थित अशी डिझाईन येईल. तर इथे माझी संपूर्ण डिझाईन काढून झालेली आहे. आणि आता याला जो स्टिक केलेला सेलो टेप आहे तो मी काढून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपली डिझाईन काढून झालेली आहे. आणि याला आपण साईडने कटसुद्धा करून घेऊ शकतो. तर इथे मी कटर घेतलेला आहे, हे फॉन्डंट कटर आहे. आणि याच्या सहाय्याने आपण या सगळ्या डिझाईनची कटिंग्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे जिथे जिथे बॉर्डर केलेली आहे तो मधला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे, ज्यामुळे अशा फ्लावरचं स्टेन्सिल इथे तयार होईल. तुम्ही सगळ्यांनी खूप डिमांड केली होती की तुम्हाला स्टेन्सिल केक बघायचा होता. सो त्यासाठी आधी मी लॉकडाऊन आहे त्यामुळे तुमच्यासाठी स्टेन्सिल घरच्या घरी कसे तयार करता येईल हे आधी दाखवणार आहे. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे स्टेन्सिल केक. आणि या स्टेन्सिल केकचा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर घेऊन येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा मी हा केकचा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे एकदम काळजीने आपल्याला सगळ्या कटिंग्स करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही अशा प्रकारचं कटर वापरत असाल तर ते खूप शार्प असतं, त्यामुळे हातांची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित त्याच्या कटिंग्स करून घ्यायच्या आहेत.
खूप बारीक डिझाईनच्या स्टेन्सिल्स आपण घरी नाही करू शकत, कारण त्याच्या कटिंग्स करणं थोडं अवघड जातं, त्याला वेळ जास्त लागतो. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तशाही डिझाईन सिलेक्ट करू शकता, परंतु माझ्या मते अशा स्टेन्सिल्स योग्य पडतात आणि याच्या डिझाईनसुद्धा छान दिसतात. आणि व्हिपक्रीमसोबत थोड्या मोठ्या स्टेन्सिल्स असतील तर त्या चांगल्या दिसतात. तर पूर्णपणे कटिंग झाल्यानंतर इथे माझं हे स्टेन्सिल अशा प्रकारे तयार आहे. हे तुम्ही एकदा व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे आणि हे स्टेन्सिल आता वापरण्यासाठी तयार झालेलं आहे. आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे दुसरी मेथड. इथे अजून एक प्रिंट मी इथे मारून घेतलेली आहे आणि इथे मला ही वरची डिझाईन आहे ती प्रिंट करायची आहे. सो त्यासाठी मी त्या आकाराचा एक OHP शीट किंवा एखाद्या फाईलचा आपल्याला फोल्डरचा तुकडा घ्यायचा आहे आणि आता आपण त्याला सगळ्या बाजूने स्टिक करून घेणार आहोत. तर चारही बाजूंनी मी त्याला व्यवस्थित स्टिक करून घेते. सगळ्यात आधी वरच्या बाजूने स्टिक करून घेत आहे, त्यानंतर दोन्ही बाजूने आणि खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला व्यवस्थित ते स्टिक करून घ्यायचं आहे सेलो टेपच्या सहाय्याने. आता याच्या चारही बाजू व्यवस्थित स्टिक करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ते फॉन्डंट कटरचा मी वापर करून इथे याच्या कटिंग्स करून घेत आहे. मागच्या मेथडमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मार्करने आधी आपण डिझाईन काढून घेतली होती आणि मग कटिंग केली होती, परंतु जर तुम्हाला मार्करचा वापर करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट अशा प्रकारे त्या प्रिंटवर स्टिक करू शकता प्लास्टिकचा पेपर आणि अशा प्रकारे डिझाईन तुम्ही इथे कट करू शकता. तर इथे मी आता संपूर्ण डिझाईन कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ही स्टेन्सिल कशी तयार झाली. तर अशा प्रकारे संपूर्ण कटिंग झाल्यानंतर इथे माझी स्टेन्सिल अशा प्रकारे तयार झालेली आहे. मी याच्या साईडला सुद्धा एक्स्ट्राचा जो पार्ट होता तो सुद्धा कट करून टाकलेला आहे स्ट्रेट. आणि इथे आपली एकदम कमी खर्चामध्ये स्टेन्सिल तयार झालेली आहे. आणि या स्टेन्सिलचा वापर केकवर कसा करायचा याचा व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे, त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.